भगवंताचं दुसरं स्वरूप आहे चिद. चिद माने प्रकाश. ज्याच्या प्रकाशाने त्रिभुवन प्रकाशित होतं त्याला चिद म्हणतात. किंवा शास्त्रकार चिद शब्दाचा दुसरा अर्थ करतायत चिद माने ज्ञान. जगातलं अलौकिक ज्ञान ज्याच्याकडे तो चिद आहे. संबंध त्रिभुवनाचं ज्ञान ज्याच्याकडे तो चिद आहे. वर्तमानातलं सोडून द्या, भविष्याचंही ज्ञान ज्याच्याकडे त्याला ज्ञानवान म्हणतात, त्याला चिद म्हणतात. आताचं ज्ञान तुमच्या आमच्याकडे, भविष्याचं ज्ञान निश्चितच नाहीये. भूतकाळातलं वाचून सांगू, पण ज्याच्याकडे तिन्ही काळातलं ज्ञान अगोदरगच्च भरलेले त्याला चिद म्हटलं जात. नाहीतरी काय गरज होती महाराज. महाभारतातला प्रसंग आहे. महाभारताचं युद्ध होण्याच्या अगोदर हजारो वर्षापूर्वी भगवंतानी एका हत्तीचं नाव अश्वत्थामा ठेवलं होतं. काय गरज होती हो? कारण भगवंताला माहिती होतं हा अश्वत्थामा आजपासून 1000 वर्षानंतर कामाला येणार आहे. म्हणून 1000 वर्ष अगोदर एका हत्तीचं नाव अश्वत्थामा ठेवलं होतं. महाभारताचा प्रसंग पुढे होणार होता, पण आजच प्रभूने ते प्रसंग ओळखला आणि त्याची तयारी आज करून ठेवली आहे. ज्या वेळेस महाभारताचं युद्ध रणसंग्राम चालू झाला, एक 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 सैन्य लढतायत, धारा तिरती पडतायत. पण पहिल्याच दिवशी द्रोणाचार्यांनी असा मारा केला, पांडवाचं सैन्य सगळं आस्ताव्यस्त विस्कटून गेलं. द्रोणाचार्याच्या भीतीनं पांडवाकडलं सैन्य सगळं सैरावैरा व्हावं लागलं. द्रोणाचार्य काही आपल्या बाणाचा वर्षाव कमी करत नाहीयेत. या द्रोणाचार्याला कमी करायचं कसं, याच्यातून वाचून पुढे जायचं कसं, याचं उत्तर फक्त भगवंताकडे होत. भगवंतानी सांगितलं तो अश्वत्थामा नावाचा हत्ती आणा. त्या हत्तीचं शिर धडापासून वेगळं केलं, हत्ती मारला गेला आणि संपूर्ण रणांगणामध्ये एकच अफवा उठवण्यात आली, अश्वत्थामा हतः, अश्वत्थामा हतः, अश्वत्थामा हतः. द्रोणाचार्याच्या मुलाचंही नाव अश्वत्थामा आहे. रणांगणामध्ये बातमी पसरली, अश्वत्थामा हतः. अरे सप्त चिरंजीवापैकी एक चिरंजीव अश्वत्थामा आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुवंश विभीषण, ही सप्त चिरंजीवाची यादी, पहिलं नाव अश्वत्थाम्याचं. द्रोणाचार्य म्हणतात माझा अश्वत्थामा हता, माझा अश्वत्थामा मेला, शक्य नाहीये. मी शक्य नाही म्हणल्यानं काय होत आहे, अख्खं सैन्य बोलतंय अश्वत्थामा हता. प्रत्येकाच्या मुखात एकच वाक्य, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा हतः. द्रोणाचार्याचा विश्वास बसेना. सर्वांनी सांगितलं, शेवटी द्रोणाचार्य म्हणतायत मी इतराच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही, पण धर्मराजाच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो. बघा माणसाचा विश्वास किती असावा. धर्मराजा शत्रूच्या पारड्यामध्ये लढत आहेत. द्रोणाचार्याने धर्मराज
एकमेकासमोर आज शत्रूची भूमिका निभावतायत, पण तरी द्रोणाचार्य म्हणतायत मी धर्मराजाचं खरं मानणार आहे, युधिष्ठिराचं खरं मानेन. माणसाच्या जीवनात विश्वास असावा तर असा, मित्राला विश्वास असावा याच्यात किंमत नाहीये. शत्रूलाही आपल्या वागण्यावर विश्वास असावा, इतकं आपलं वागणं स्वच्छ असावं. ही माणसाच्या जीवनातली किंमत आहे. मित्र लोभासाठी तर कधी आपल्याला चांगलंच म्हणणार आहे, पण शत्रू जे वर्णन करतो ना, ते वर्णन मात्र शुद्ध सात्विक 24 कॅरेट असत. शत्रूच्या मुखातून आपलं वर्णन निघावं याच्यासाठी तितकं पावित्र्य आपल्याकडे लागतं. आपल्या गावात एखादा पाहुणा यावा, का हो माने पाटलाचं घर कुठं आहे? त्यांनी सांगितलं थोडस गावाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला आहे. का हो कोण आपण, कुठून आलात? आम्ही धाराशिववरून आलो. काय काम? त्यांच्या मुलाला आमची मुलगी द्यायची आहे. त्यांनी सांगावं, खरं सांगू 5 पिढ्यापासून त्याचं माझं वैर आहे. मी त्याच्या तोंडाकडे पाहत नाही, पण तुम्ही आज चांगल्या कामाला आलात. खरं सांगतो, या गावात माने परिवारासारखं दुसरं पवित्र कुटुंब नाही. डोळे झाकून तुम्ही तुमची मुलगी द्या. हे शत्रूनं केलेलं वर्णन जितकं खरंय, आता त्याला गावात दुसऱ्याकडे चौकशी करण्याची गरज नाही. अगदी द्रोणाचार्य म्हणतायत, धर्मराज युधिष्ठिर माझ्या शत्रू पारड्यात असले तरीही धर्मराजानं जर मला सांगितलं अश्वत्थामा हतः, मी मानायला तयार आहे. मी माझे शस्त्र सोडून देण्याकरता तयार. द्रोणाचार्याला युद्धापासून परावृत्त करण्यासाठी भगवंतानी ही योजना हजारो वर्ष अगोदर आखली होती. भगवंतानी धर्मराजाला हे वाक्य खरं असं सांगण्याकरता सांगितलं. कधीच खोटं बोललो नाही. आज या युद्धासाठी, एका दिवसाच्या युद्धासाठी किंवा द्रोणाचार्याच्या बाणाच्या भीतीपोटी मी खोटं बोलणार नाहीये. मी खोटं बोलणार. भगवंतानी सांगितलं अर्ध सत्य तरी बोल. भगवंताच्या सांगण्यावरून धर्मराज अर्ध सत्य बोलतायत. सत्यच होत, पण अर्धे होत. धर्मराजानी द्रोणाचार्याचा रथ समोर आल्यानंतर द्रोणाचार्य विचारताय, धर्मा अश्वत्थामा हतः काय खरंय? भगवंतानी सगळी तयारी करून ठेवली होती. युधिष्ठिराचं अर्ध वाक्य द्रोणाचार्याच्या कानावर पडू द्यायचं, रणवाद्य वाजवायचं असं सांगितलं होतं. धर्मराज खरं बोलतायत. अश्वत्थामा हतः नरो वा कुंजरो वा, मनुष्य मेलाय की हाती मेलाय हे मला माहिती नाहीये, पण अश्वत्थामा मेला एवढं नक्की आहे. धर्मराजांनी खरं सांगितलं, पण भगवंतानी आखलेल्या योजनेनुसार अश्वत्थामा हतः एवढाच शब्द द्रोणाचार्याच्या कानावरती जाऊ दिला. रणवाद्य वाजवलं आणि बाकीचं वाक्य द्रोणाचार्याच्या कानावरती गेलं नाही. परिणामी द्रोणाचार्याने तत्क्षणाला शस्त्र सोडून दिले आणि समाधी अनुष्ठान घेतली. दृष्टधुम्न येतोय आणि द्रोणाचार्याचं शिर धडापासून वेगळं करून निघून जात. माझा सांगण्याचा उद्देश आहे, चिदमाने ज्ञान, ज्याच्याकडे तिन्ही काळातलं ज्ञान असतं त्याला चिद म्हणतात. हजारो वर्षानंतर युद्ध होणार आहे ही ओळखून
भगवंतानी हजारो वर्ष अगोदर एका हत्तीचं नाव अश्वत्थामा ठेवलं. हे भगवंताच्या ठिकाणचं ज्ञान आहे. भगवंताचं स्वरूप आहे तिसरं शेवटचा आनंद. आनंद घन